नमस्कार. कसे आहात सर्वजण? आज आपण करणार आहोत प्राणायाम. दररोज प्राणायाम केल्याने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते, आपले रक्ताभिसरण सुधारते आणि आपला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. त्याचबरोबर आपला ताणतणाव कमी होऊन आपले मन शांत होते, झोप सुधारते आणि त्यामुळे आपली एकाग्रता सुधारते आणि त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. तर आज आपण करणार आहोत 4 प्रकारचे प्राणायाम: भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सुखासनामध्ये खाली बसावं लागेल. जर तुम्हाला जमिनीवरती खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून किंवा बेडवर बसून सुद्धा करू शकता. काळजी फक्त एकच घ्यायची आहे, आपला पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे सरळ, छाती खुली. तर पहिल्यांदा आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामसाठी नाकाने श्वास आत घ्या आणि नाकाने श्वास बाहेर सोडा. फक्त श्वास आत बाहेर करत असताना जेंटली थोडासा फोर्स लावायचा आहे आणि दोन्ही हाताच्या सैलसर मुठी खांद्यांच्या शेजारी, कोपर शरीराच्या बाजूला. श्वास आत घेत असताना आपले दोन्ही हात वरती, हाताच्या मुठी खुल्या करा. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली आणि परत हाताच्या मुठी बनवायच्या आहेत. या प्रकारे भस्त्रिका प्राणायाम करायचा असतो. श्वास आत बाहेर या प्रकारे. भस्त्रिका प्राणायामचे आपण 3 राऊंड करणार आहोत. एका राऊंड मध्ये 20 श्वास. तर सुरू करूया भस्त्रिका प्राणायामला. सर्वात पहिल्यांदा सुखासनामध्ये ताठ बसा. पाठीचा मणका ताठ, मान सरळ, छाती खुली आणि खांदे सरळ. डोळे बंद राहतील. दोन्ही हातांच्या सैलसर मुठी बनवा खांद्यांच्या शेजारी, कोपर शरीराच्या बाजूला. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. भस्त्रिका प्राणायामसाठी श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. दोन्ही हात मांडीवरती, दोन्ही हाताच्या मुठ्या खुल्या करा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. डोळे बंदच राहतील. साधारण श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. भस्त्रिका प्राणायामच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार. दोन्ही हाताच्या सैलसर मुठी बनवा खांद्यांच्या शेजारी. भस्त्रिका प्राणायामसाठी श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. साधारण श्वास घेत राहा. डोळे बंदच राहू द्यात. शरीरामध्ये जी संवेदना निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या.
भस्त्रिका प्राणायामच्या तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडसाठी तयार. दोन्ही हाताच्या सैलसर मुठी. भस्त्रिका प्राणायामसाठी श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. दोन्ही हात मांडीवरती, तळवे आकाशाच्या दिशेने. साधारण श्वास घेत राहा. शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण करणार आहोत कपालभाती. कपालभातीमध्ये नाकाने श्वास आत घ्या आणि नाकाने श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडत असताना आपलं पोट, आपली जी नाभी आहे ती आतमध्ये खेचायची आहे. कपालभातीमध्ये जसं आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरतो त्याप्रमाणे श्वास आत, पोट फुगवा. श्वास बाहेर, पोट, नाभी आपली आतमध्ये खेचा. श्वास बाहेर सोडण्याकडे लक्ष राहू द्या. श्वास आत आपोआप घेतला जातो. कपालभाती प्राणायामचे सुद्धा आपण 3 राऊंड करणार आहोत. एका राऊंड मध्ये 20 श्वास. कपालभातीमध्ये सुद्धा श्वास बाहेर सोडत असताना जेंटली थोडासा फोर्स लावायचा आहे. तर सुरू करूया. दोन्ही हातांची तुम्ही चीन मुद्रा करू शकता किंवा महामुद्रा सुद्धा, म्हणजे हाताचे तळवे खुले आकाशाच्या दिशेने ठेवू शकता. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे सरळ, छाती खुली. साधारण श्वास आत आणि बाहेर. कपालभातीसाठी श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. साधारण श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. कपालभातीच्या दुसऱ्या राऊंडसाठी तयार. श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. साधारण श्वास घेत राहा.
कपालभातीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंडसाठी तयार. श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. साधारण श्वास घेत राहा. शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या. एक लांब आणि खोल श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर, परत उजव्या नाकपुडीने श्वास आत, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. हा झाला एक राऊंड. असे आपण 5 राऊंड करणार आहोत. डाव्या हाताची आपली चिन्ह मुद्रा राहील. उजव्या हाताची मी नासाग्र मुद्रा घेते, कोणी कोणी वायू मुद्रा घेतं. याप्रमाणे जर जी तुम्हाला सोयीस्कर असेल ती तुम्ही उजव्या हाताची मुद्रा घेऊ शकता, पण डाव्या हाताची चिन्ह मुद्राच राहील. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये श्वास आत बाहेर घेत असताना कोणताही फोर्स लावायचा नाहीये. संथ आणि आरामदायी श्वास आत घ्यायचा आहे. ज्या वेगाने श्वास आत घेत आहोत त्याच वेगाने श्वास बाहेर सोडायचा आहे. कोणताही फोर्स लावायचा नाही. डोळे बंद, छाती खुली, पाठ आणि मान ताठ. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत आणि बाहेर. उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. उजव्या नाकपुडीने श्वास आत, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर.
उजव्याने आत आणि डाव्याने बाहेर. आणि विश्रांती. दोन्ही हातांच्या मुद्रा खुल्या करू शकता. दोन्ही हात मांडीवरती. साधारण श्वास घेत राहा. डोळे बंदच राहतील. शरीर आणि मन शांत होत आहे याचा अनुभव करा. हसतमुखाने सावकाश डोळे उघडू शकता. आणि आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम मध्ये सुद्धा नाकाने श्वास आत आणि नाकाने श्वास बाहेर सोडायचा आहे. फक्त श्वास बाहेर सोडत असताना आपल्या घशामध्ये हमिंग बी साऊंड काढायचा आहे. म्हणजे जसा भ्रमर गुणगुणतो भुणभुणतो त्याप्रमाणे याप्रमाणे. लांब आणि खोल श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडा. आणि श्वास बाहेर सोडत असताना हमिंग बी साऊंड काढा. भ्रमरासारखा भुणभुणण्याचा आवाज काढा. छाती खुली राहील आणि आपले दोन्ही जी तर्जनी आहेत त्या आपल्या कानाच्या या छोट्या कार्टिलेज, हा जो छोटा दरवाजा आहे, हे छोटा हाड आहे, त्याच्यावरती जेंटली टच ठेवायचा आहे. आणि श्वास बाहेर सोडत असताना जेंटली आत बाहेर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भुंग्यासारखा भुणभुणण्याचा आवाज होईल. याचे सुद्धा आपण 5 राऊंड करणार आहोत. ताठ बसा, मान सरळ, छाती खुली, खांदे सरळ, दोन्ही कोपर खांद्यांच्या सरळ रेषेत. दोन्ही हातांच्या तर्जनी आपल्या कानाच्या या छोट्या हाडावरती, दरवाजावरती जेंटली टच. आणि डोळे बंद. भ्रामरी प्राणायामसाठी श्वास आत बाहेर 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 आणि विश्रांती. दोन्ही हात मांड्यांवरती, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. डोळे बंदच राहू द्यात. चेहऱ्यावर स्मित हास्य. आपलं पूर्णतः शरीर आणि मन शांत होत आहे याचा अनुभव करा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. या प्रकारे तुम्ही रोज हा माझा व्हिडिओ लावून माझ्यासोबत हे प्राणायाम करू शकता. आशा करते आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल आणि प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.
भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.